त्याच्यामध्ये बघ आवाज येतोय का? जीसस, थँक्यू लॉर्ड, थँक्यू लॉर्ड, थँक्यू लॉर्ड, थँक्यू लॉर्ड, थँक्यू लॉर्ड. धन्यवाद ईश्वर, धन्यवाद ईश्वर, थँक्यू लॉर्ड, धन्यवाद ईश्वर, प्रेज लॉर्ड, थँक्यू जीसस, धन्यवाद ईश्वर, हालेलुया लॉर्ड. ते संजना सिस्टरचा आहे का? मंदा मंदा सिस्टरचा फोन नंबर आहे का? तिला सांगितलंय मी. जीसस, धन्यवाद ईश्वर. या लवकर लवकर जोडा आणि परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो. पुन्हा एक वार, हां पुन्हा एक वार. ठीक आहे, आवाज बंद कर, आवाज कमी कर. तर आज पुन्हा एक वार संडे, रविवार परमेश्वराने आमच्या आयुष्याला जोडला, म्हणून तुला परमेश्वराला धन्यवाद देते आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत करत आहे की परमेश्वराच्या चरणाजवळ आम्ही सगळेजण बसा प्रार्थनापूर्वक आणि परमेश्वराच्या इच्छानुसार आणि आमच्या जीवनामध्ये आमचं जीवन प्रथमपणे आम्हाला काय करायचं, रिक्त करा आणि आजचा संदेश खरंच ऐका, मनपूर्वक ऐका, कारण की इतकं सुंदर आहे आजचे वचन. आणि काय म्हणतात ना, जे काही तुमचे कामं असतील ते कामं आज काय करा, थोड्या वेळ थांबवा आणि काय करा की परमेश्वराच्या चरणाजवळ बसा आणि हा संदेश ऐका. का? कारण की हा जे मराठीमध्ये मी जे देत आहे, आजचं आपलं जे चर्च आहे MMB मराठी ऑनलाईन चर्च आहे ना, आजचं जे चर्च आहे तर ते आजचं आपण दर संडेला काय म्हणतोय, तर आपण दर रविवारी दर संडेला आपण काय करतो, 5:30 वाजता हे चर्च घेतोय आपण ऑनलाईन मराठीत. आणि तुम्ही जर तुमची इच्छा आहे, जर कोणाला समजा अजून तुम्ही पाठवू शकता, शेअर करू शकता, तुम्ही हे वचन, हा संदेश आणि हा व्हिडिओ तुम्ही काय करू शकता, शेअर करा आणि स्वतः वचन वाचा आणि बघा की परमेश्वराचं वचन किती अद्भुत आहे आणि किती आम्हाला काय होतंय, किती आम्हाला प्रभावित करत आहे. प्रेज लॉर्ड. तर आपण वचन चालू करण्याच्या अगोदर मी काही सूचना आहेत त्या मी सांगू इच्छिते. मी प्रत्येक रविवारी मी सूचना सांगते यासाठी की तसं मसी मंथन बैठक हे काम करत आहे ना. तर मी आहे मसी मंथन बैठकची लीडर आहे. माझं नाव आहे सुशीला सोनकांबळे, तसं माझं पेजवर आहेच. आणि माझा जो पेज आहे MMB अहमदनगर खडका, ते थोड्या दिवसासाठी बंद झालेलं आहे, काय इश्यू आहे माहिती नाही आहे. पण मग ह्या दुसऱ्या पेजवरून मी येत आहे, ते आहे सुशीला सोनकांबळे. तर तुम्ही नक्कीच माझ्या फेसबुक पेजला तुम्ही लाईक करा आणि यूट्यूब चॅनल आहे त्याला पण तुम्ही सबस्क्राईब करा आणि बेल आयकन नक्कीच दाबा, कारण की माझे जे येणारे व्हिडिओ आहेत ते तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल. प्रेज लॉर्ड. या आपण सूचना पाहूया काही. तर आजचं जे विषय आहे, माझं जे ऑनलाईन चर्च आहे ते मराठी ऑनलाईन चर्च. आणि जशी सांगू इच्छिते मी तुम्हाला की येशूची शिक्षा, पेत्राची शिक्षा आणि पावलाची शिक्षा. प्रेज लॉर्ड. तर येशूची शिक्षा, पेत्राची शिक्षा, पावलाची शिक्षा आणि पहिल्या काळाची शिक्षा आणि MMBची शिक्षा ही एकदम एकसारखी आहे, एक जशी आहे जसं पहिल्या काळामध्ये होती. तर MMBची शिक्षा ही बिलकुल एकसारखी आहे, कारण की पहिल्या काळामध्ये जसं प्रभू येशू ख्रिस्ताची शिक्षा, जसं पेत्र आणि जशी पहिल्या काळाची शिक्षा होती, सेम तसंच आज MMB शिकवत आहे. प्रेज लॉर्ड. बाहेर. तर ही पहिल्या काळाची जी शिक्षा आहे, जी खरी, जी सत्य आणि खरं वचन, सत्य वचन, खरी शिक्षा जी घेऊन जात आहे, ही MMB म्हणजे मसी मंथन बैठक हे घेऊन जाते. मसी मंथन बैठक काही ही संस्था नाहीये. मसी मंथन बैठक ही खरी शिक्षणाची मोहीम आहे आणि ते काय करत आहे, मसी मंथन बैठकचे प्रत्येक सदस्य, भरपूर असे सदस्य की प्रभू येशू ख्रिस्ताचं काम करत आहे. आणि जर तुमची इच्छा आहे तर तुम्ही पण जोडू शकता काम करण्यासाठी. तर त्यासाठी मी तुम्हाला एक नंबर सांगू इच्छिते. जर तुम्हाला जर काही काम करायचे किंवा काही तुमची जर इच्छा आहे, तुमची इच्छा बघा,
तुमची इच्छा जर आहे तर तुम्ही नक्कीच देऊ शकता परमेश्वराच्या कार्यासाठी आणि परमेश्वराच्या राज्याच्या वाढीसाठी. बघा, हे जे काही आम्ही सांगत आहोत हे जबरदस्ती नाहीये. जर तुमची देणगी देण्याचं जे तुमचा पैशाचा भाग जर तुम्ही देऊ इच्छिता, असं नाही म्हणत आहे आम्ही की दशमांश द्या किंवा एवढे एवढे द्या, हे दिलं तर दशमांश दिला तर आशीर्वाद येईन आणि नाही दिलं तर शाप येईन, हे आम्ही शिकवत नाहीये. मसीमंथन बैठकवाले हे शिकवित नाहीये. तर जशी तुमची, कारण की प्रभूचं वचन सांगतं 2 करंती 9 आणि 7 अध्याय असं 7 वचन असं सांगत आहे की संतोषाने देणारा देवाला आवडतो. म्हणून जर तुमची इच्छा आहे तर मी नंबर सांगू इच्छिते. व्हॉट्सअप ग्रुपचा जो जोडण्यासाठी हा नंबर आहे. जर तुमची इच्छा आहे MMB ला जोडायचे तर तुम्ही जोडू शकता. जर तुमची इच्छा आहे देणगी द्यायची काही, तर तुम्हाला तो नंबर पण मी सांगते. तर नंबर असा आहे की हा नंबर आहे 9982335777. पुन्हा एकदा मी सांगते 9982335777. हा आहे MMB ऑफिसचा नंबर आहे, जे व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जोडण्यासाठी आणि खरी शिक्षा घेण्यासाठी. आणि आणखीन एक नंबर आहे, तो नंबर आहे 8104-995-7857. पुन्हा एकदा मी सांगते 8104-995-7857. हा एक नंबर आहे ऑफिस पास्टरांचा. आणखीन एक नंबर सांगू इच्छिते मी सिस्टर नीता सोलोमनचा. त्या नंबर असा आहे की 9828996041. 9828996041 हा आहे सिस्टर नीता सोलोमनचा नंबर. आणि जर तुम्हाला तुमची इच्छा आहे, जो 777चा मी आता तुम्हाला नंबर सांगितला त्या नंबरवर तुम्ही नक्कीच देणगी, जे तुमची इच्छा आहे, जसं तुमची इच्छा आहे की परमेश्वराच्या राज्यासाठी जर तुम्हाला वाटतंय, जर परमेश्वर तुमच्या अंतःकरणामध्ये जर प्रेरणा टाकत आहे, तर तुम्ही नक्कीच पुढे या आणि MMB ला तुम्ही देऊ शकता. प्रेज द लॉर्ड. आणखीन एक सूचना आहे. MMB यूथ मीटिंग झूमवर असते. पुढच्या पिढीची तयारी म्हणजे झूमवर जे जवान लेकर आहेत ते त्यांच्यासाठी यूथ मीटिंग चालू केलेली आहे. जर तुमच्याकडे जवान लेकर आहेत, म्हणजे तुमच्याकडे म्हणजे प्रत्येकाकडे असतात, तर जर तुमची इच्छा आहे त्या लेकरांनी है ना खरी शिक्षामध्ये यावं, त्या लेकरांनी सत्यवचनाला अंगीकारावं, स्वीकारावं, तर तुम्ही नक्कीच MMB यूथ मीटिंगवर झूमवर असते त्या ठिकाणी तुम्ही जोडू शकता. ते मीटिंग चालवतात सिस्टर पॉलोमी घोष. ती मीटिंग चालवतात सिस्टर पॉलोमी घोष, पण ती आता सध्या पास्टर डॅनियल राज चालवत आहेत, पण काही दिवसानंतर सिस्टर पॉलोमी घोष ह्या चालवणार आहेत. आणि त्यांचा नंबर आहे, जर तुम्हाला यूथ ग्रुपमध्ये यूथ मीटिंगमध्ये जी झूमवर असती, पुन्हा एकदा मी सांगते, जी झूमवर असती ती झूममध्ये जर तुमचे जवान लेकरं आहेत, काही 13 वर्षाचे 14 वर्षाचे, 14 वर्षापासून तर 30 वर्षापर्यंत जर ते बिगर लग्नाचे आहेत, तर त्यांनी जुळण्यासाठी त्यांना हा नंबर मी सांगू इच्छिते. ते सिस्टर पॉलोमी घोषचा नंबर आहे. तो नंबर आहे 919073837362. पुन्हा एकदा मी नंबर सांगते 919073837362. हा नंबर आहे. तर तुम्ही तुमच्या मुलांसाठी, लेकरांसाठी, खरी शिक्षासाठी तुमच्या लेकरांना या ग्रुपमध्ये तुम्ही नक्कीच जोडू शकता आणि तुम्हाला परमेश्वर आशीर्वादित करो. आणि आणखीन एक आहे की लवकरच सुरू होत आहे मुंबईमध्ये बायबल कॉलेज. लवकरच सुरू होत आहे मुंबईमध्ये बायबल कॉलेज. 7 दिवस आणि 12 लोक, 7 दिवस आणि 12 लोक आणि खरी शिक्षाचा लोंढा, आणि येणार आहे खरी शिक्षाचा लोंढा. आपण पाहूया का, कारण की खरी शिक्षा, ज्यावेळेस खरी शिक्षा घेऊन आम्ही ज्यावेळेस बाहेर निघतो, त्यावेळेस त्याचा म्हणतात ना, हिंदीमधून सांगितलं जातं की सैलाब है ना, आणि मराठीमधून म्हणतो की लोंढा है ना.
म्हणजे असा लोंढा खरी शिक्षाचा लोंढा. प्रेज लॉर्ड. तर तुम्ही नक्कीच जोडू शकता. आणखीन एक सांगायचंय की जर पुण्यामध्ये कोणी आहेत, जर पुण्यामध्ये तुम्हाला जर वाटतंय खरी शिक्षामध्ये जायचंय, खरी शिक्षाला स्वीकारायचंय, जर पुण्यामध्ये कोणी असेल तर पुण्यासाठी मी एक नंबर सांगू इच्छिते. पुन्हा या ठिकाणी YMC एक हॉल आहे. YMC हॉलमध्ये त्या ठिकाणी आपली MMB ची प्रार्थना होते. ते चर्च आहे. प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी चर्च असतं आणि तिथल्या त्या सिस्टरचं मी तुम्हाला नंबर सांगू इच्छिते. सिस्टरांचं नाव आहे रोझी नवले. त्यांचं मी सांगते, रोझी नवले. हां, तर त्यांचा नंबर असा आहे 7249320636. पुन्हा एकदा मी हा नंबर सांगते 7249320636. त्यांचे मिस्टरांचा नंबर आहे सचिन नवले. ते पण मी तुम्हाला सांगू इच्छिते का, कारण की पुण्यामध्ये जर तुम्हाला वाटतंय खरी शिक्षामध्ये जायचंय, कारण की चुकीच्या गडबडीमध्ये आज लोक फसलेले प्रियांनो, म्हणून तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. आणि तुम्हाला खरंच, कारण की परमेश्वराकडे जर जायचंय आपल्याला तर खरं शिक्षणामध्ये जा. का, कारण की खरं शिक्षणच आम्हाला कुठं घेऊन जाणार आहे, परमेश्वराकडं आणि प्रभू येशू ख्रिस्ताकडं. आणि प्रभू येशू ख्रिस्त जो जाणार आहे, म्हणजे जो येणार आहे आणि जो गेलाय, तो आपल्याला जागा तयार करण्यासाठी. आणि जेव्हा त्यांनी जागा तयार करण्यासाठी गेलेला आहे तर तो नक्कीच येणार आहे. आणि ज्यावेळेस येणार आहे त्यावेळेस जर आम्ही खरी शिक्षामध्ये जर नाहीये तर प्रियांनो, मग काय आम्ही जाऊ का परमेश्वराकडं? म्हणून तुम्ही खरे शिक्षणामध्ये या. कित्येक लोक म्हणतात नाही का, हे कल्ट आहे, हे काय आहे. पण बघा प्रियांनो, माझं सांगणं हे आहे, बघा प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस येईल ना, त्यावेळेस काय आहे ना, खरं काय म्हणतात ना, दूध तर दूध आणि पाणी तर पाणी करून दाखवणार आहे. त्यासाठी जर तुमची इच्छा आहे, बाकी सांगण्याचं काम माझं आहे, बाकी तुमची इच्छा, तुम्हाला जोडायचं जोडा, खरी शिक्षाकडे यायचं या, नाही तर नका येऊ. तसं जबरदस्ती नाहीये. पण मी सांगू इच्छिते, सचिन नवले जे ब्रदर आहेत त्यांचा नंबर आहे 7385415147. 7385415147 हा आहे ब्रदर सचिन नवलेचा नंबर आहे. तर अशी ही सगळी सूचना होती प्रियांनो. आणि आता आपण वळूया आपल्या वचनाकडे. आजचं वचन आहे, आजचा विषय आहे रॅप्चर, है ना. आजचा विषय हा आहे की रॅप्चर. आणि ह्या रॅप्चरवर मी पहिलं पण माझा संदेश झालेला आहे, यूट्यूबवर आहे माझा. पण आता हे म्हणजे आणखीन काहीतरी वेगळं आहे ना. तर आपण वेळ न घालवता आपण लवकर लवकर जोडूया आणि लवकर लवकर या तुम्ही, कारण की वचनाला सुरुवात करत आहे. प्रेज लॉर्ड. ठीक आहे. तर बायबल घेतले. प्रेज लॉर्ड. तर आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस ह्या ठिकाणातून निघून गेला, म्हणजे जात असताना प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस वरती घेतला जात होता, तर घेतल्या जाता जाता प्रभू येशू ख्रिस्तांनी एक वादा केला होता, एक वचन दिलं होतं, है ना. त्याच्या लोकांना काय वचन दिलं होतं आपण पाहतो की मंडळीसाठी येशूचे शेवटचे वचन, येशू ख्रिस्ताचे शेवटचे वचन, म्हणजे ज्यावेळेस येशू ख्रिस्त वरती घेतल्या जात होता आणि वरती घेतल्या जात असताना प्रभू येशू ख्रिस्तांनी त्या ठिकाणी काय केलं, एक वचन दिलं, शेवटचं वचन. आपण पाहूया ते वचन काय दिलेलं आहे ना. तर मंडळीसाठी येशू ख्रिस्ताचे शेवटचे वचन. तर वचन काय आहे, आपण योहान शुभवर्तमान याचा 14 अध्याय आणि 3 वचन काय आहे आपण पाहूया. योहान शुभवर्तमान याचा 14 अध्याय आणि 3 वचन. लवकर लवकर घेऊ आपण, कारण की वचन तर वचन जास्त आहेत. आणि मी जर गेलो आणि तुमच्यासाठी जागा तयार केली तर मी पुन्हा येईन आणि तुम्हाला माझ्या जवळ घेईन, यासाठी की जेथे मी आहे तेथे तुम्हीही असावे. तर हा आहे परमेश्वराचं, जे प्रभू येशू ख्रिस्ताचं शेवटचं वचन, म्हणजे जे वचन, जे वादा आहे ना, जो वायदा केला
प्रभू येशू ख्रिस्तानी जो वायदा केला तो वायदा, ते वचन, शेवटचे वचन ज्यावेळेस येशू ख्रिस्त वरती घेतला जात होता त्यावेळेसचं जे वचन आहे, जे मंडळीसाठी आहे, मंडळीसाठी प्रभू येशू ख्रिस्तानी असं वायदा केलाय, असं वचन दिलंय की मंडळीसाठी प्रभू येशू ख्रिस्ताचे शेवटचे वचन. तर हे वचन असं आहे, मी जर गेलो आणि तुमच्यासाठी जागा तयार केली तर मी पुन्हा येईन आणि तुम्हाला माझ्याजवळ घेईन आणि यासाठी की जेथे मी आहे तेथे तुम्हीही असावे. हा प्रभू येशू ख्रिस्ताचे आमच्यासाठी एक वचन आहे, एक वायदा आहे, है ना. प्रभू येशू ख्रिस्तानी हा वायदा केलेला आहे त्याच्या मंडळीसाठी हा वायदा केलेला आहे प्रियांनो. तर हा वायदा आपण पाहतो की हा वायदा जास्तीत जास्त लोक काय झाले विसरलेले आहेत. हा वायदा केलाय प्रभू येशू ख्रिस्ताने, हा वायदा केलाय, हा प्रभू येशू ख्रिस्ताने एक शेवटचं वचन दिलेलं आहे. काय वचन दिलंय मी पुन्हा एकदा वाचून दाखवते. आणि मी जर गेलो आणि तुमच्यासाठी जागा तयार केली तर मी पुन्हा येईल आणि तुम्हाला माझ्याजवळ घेईन यासाठी की जेथे मी आहे तेथे तुम्हीही असावे. जेथे मी आहे तेथे तुम्हीही असावे, असा परमेश्वराचा, प्रभू येशू ख्रिस्ताचा असा वायदा त्याच्या मंडळीसाठी होता. आणि ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त येणार आहे त्यावेळेस हा वायदा पूर्ण होणार आहे. एक वायदा त्यांनी पूर्ण केला. आपण पाहतो स्वर्गरोहणानंतर एक मोठे प्रश्न आहेत, 3 स्वर्गरोहणानंतर 3 मोठे प्रश्न है ना. 3 मोठे प्रश्न. तर काय आहे ते मोठे प्रश्न? तर आपण पाहतो की स्वर्गरोहणानंतर पहिला प्रश्न काय आहे, जे राहिलेले विश्वासियांना पुन्हा तारणाचा मोका किंवा तारणाचं चान्स किंवा तारण मिळेल काय, है ना, मिळेल का? पुन्हा एकदा मी वाचून दाखवते. पहिला प्रश्न म्हणजे 3 प्रश्न मी म्हटलेले या ठिकाणी की स्वर्गरोहणानंतर म्हणजे रॅप्चरच्या नंतर. माझा आजचा विषय आहे रॅप्चर मराठीमधून होतं हा विषयाचं नाव स्वर्गरोहण हिंदीमध्ये होतंय रॅप्चर, है ना. आपण पाहतो की स्वर्गरोहण म्हणजे जे रॅप्चरचं अनुवादन आहे ते आहे स्वर्गरोहण. तर स्वर्गरोहणानंतर 3 मोठे प्रश्न. तर 3 मोठ्या प्रश्नातला प्रियांनो आता मी तुम्हाला एक प्रश्न मी विचारते. तो प्रश्न असा आहे की जे राहिलेले विश्वासी पुन्हा तारणाचा मोका भेटेल काय त्यांना? पुन्हा त्यांना तारणाचा मोका किंवा तारणाचा एक चान्स, तारण त्यांना मिळेल काय? हा एक प्रश्न आहे. आणि आपण पाहतो की दुसरा प्रश्न काय आहे, अन्य जाती म्हणजे जे ख्रिस्ताला ओळखत नाहीत, ज्यांनी ख्रिस्तावर विश्वास ठेवला नाही, जे ख्रिस्ताकडं म्हणजे ओढले नाही, ज्यांनी येशू ख्रिस्ताला परिधान केलं नाही, है ना, ते अन्य जातीला तारण मिळेल का, है ना. ते जे प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवित नाही, जर त्यांनी विश्वास ठेवला म्हणजे आहे प्रभू येशू ख्रिस्त आहे, जर असा विश्वास ठेवतात ते, पण ते त्यांना येशू ख्रिस्ताला मानित नाहीत, ते येशू ख्रिस्ताच्या मार्गावर चालत नाहीत, अशा लोकांना तारण मिळेल काय? हा दुसरा प्रश्न आहे. हा दुसरा आपला प्रश्न आहे. तिसरा प्रश्न हा आहे की यहुद्याला तारण मिळेल काय? तर आपण हे सगळं एक एक करून आपण बघणार आहोत पुढे. तर आपण पाहतो की इथून थोडं समजून घ्यावे लागेल. इथून थोडं आपल्याला काय करावं लागेल, समजून घ्यावे लागेल. काय समजून घ्यावे लागेल? यार्देनीची वाटिकापासून नोहाच्या जहाजापर्यंत, यार्देनची वाटिकापासून तर नोहाच्या जहाजापर्यंत, अब्रामापासून तर योसेफापर्यंत, रोजच्या राजाच्या टाइम गुलामीचा वेळ, ह्या सर्वांमध्ये एक गोष्ट सतत होत होती. ही सगळ्यामध्ये एक गोष्ट सतत होत होती. ती गोष्ट काय होती? ती गोष्ट अशी होती की
अति प्राचीन आणि त्याचे लोक. अति प्राचीन आणि त्याचे लोक. तर आपण पाहूया प्रकटीकरण याचा 7 अध्याय आणि 9 वचन काय सांगत आहे. प्रकटीकरण 7 अध्याय 9 वचन आपल्याला पाहायचंय. तर प्रेज लॉर्ड. या गोष्टीनंतर मी पाहिले तेव्हा पहा, प्रत्येक राष्ट्र व वंश व लोक व भाषा यांच्यातील मोठा समुदाय जो कोणाच्याने मोजवला नाही तो राजासनापुढे व कोकराच्या पुढे एक उभा मिनिट होता. पहिल्यांदा आपण दानिएलचं वचन वाचू. दानिएलचं पुस्तकाचं वाचूया. म्हणजे प्रकटीकरण 7:9 आणि दानिएलचं पुस्तक 7:9 सेम आहेत हे. आणि पहिला आपण पाहूया दानिएलचं पुस्तकाचं आणि नंतर पाहू आपण प्रकटीकरण 7:9 है ना. दानिएल 7:9 दानिएलचं पुस्तक याचं 7 अध्याय आणि 9 वचन. आणि मी येथपर्यंत पाहिले येथपर्यंत पाहिले राजसने मांडली गेली आणि दिवसाचा पुरातन बसला. दिवसाचा पुरातन बसला. त्याचा पोशाख हिमासारखा पांढरा होता आणि त्याच्या डोक्याचे केस स्वच्छ लोकरी सारखे होते. त्याचे राजसन अग्निज्वाला त्याची चक्रे जळता अग्नी अशी होती. जळता अग्नी अशी होती. 10 पण वाच. 10 वचन. त्याच्या समोरून अग्नीचा प्रवाह निघून येत होता. हजारो हजार त्याची सेवा करीत होते आणि 10,000 गुणित 10,000 त्याच्या समोर उभे राहिले होते. परत एकदा 10 वचन. आणि त्याच्या समोरून अग्नीचा प्रवाह निघून येत होता. त्याच्या समोरून अग्नीचा प्रवाह निघून येत होता. हजारो हजार त्याची सेवा करीत होते. हजारो हजार कोण? हजारो हजार कोण काय करत होते? त्याची सेवा करत होते. पुढे. आणि 10,000 गुणित 10,000 त्याच्या समोर उभे राहिले होते. प्रियांनो, तो प्राचीन, तो पुरातन है ना. तो पुरातन, तो प्राचीन. प्राचीन कोण आहे? पुरातन कोण आहे? तो आहे प्रभू येशू ख्रिस्त. प्रेज लॉर्ड. जो प्राचीन आहे, जो पहिल्यापासून आहे, आधी आणि अंत तोच आहे. तोच प्रभू येशू ख्रिस्त पहिला होता, आजही आहे आणि याच्या पुढेही तोच राहणार आहे है ना. तर काय म्हणत आहे या ठिकाणी? पुरातन बसला. कुठं बसला? दिवसाचा पुरातन बसला. त्याचा पोशाख हिमासारखा पांढरा होता आणि त्याच्या डोक्याचे केस स्वच्छ लोकरीसारखे होते. प्रियांनो, तो पुरातन, तो परमेश्वर, तो प्रभू येशू ख्रिस्त पुरातन काळापासून म्हणजे प्राचीन, जे म्हणतो ना आपण प्राचीन, जो पुरातन म्हणजे पहिल्यापासून है ना, पहिल्यापासून तो काय केलेला आहे? बसलेला आहे. तो पुरातन, तो आहे प्रभू येशू ख्रिस्त है ना. आता आपण प्रकटीकरण 7 अध्याय आणि 9 वचन वाचायचे. 7 अध्याय 9 वचन. प्रकटीकरण. या गोष्टीनंतर मी पाहिले तेव्हा पहा, प्रत्येक राष्ट्र व वंश व लोक व भाषा यांच्यातील मोठा समुदाय जो कोणाच्याने मोजवला नाही तो राजसनापुढे व कोकऱ्याच्या पुढे उभा होता. ते शुभ्र झगे एकच वचन वाचायचं. एकच वाचते. ठीक आहे, वाच. ते शुभ्र झगे झालेले आणि हातात खारकेच्या जावळ्या असलेले असे होते. काय होते? तर आपण हे वचन वाचलं. हे वचन काय होतं? दानिएलचं 7:9 आणि प्रकटीकरण 7:9 सेम आहेत. दानिएलमध्ये पण तसंच लिहिलेले आहे. हजारो हजार त्याच्या पुढे होते है ना. हजारो हजार. आणि आणखीन काय पुढे 10वं वचन काय? हजारो हजार त्याच्या पुढे होते.
हा गुणित 10,000, हजारो हजार गुणित 10,000 म्हणजे पुरातन जो प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या समोर आपण प्रकटीकरण 7:9 याच्यामध्ये काय वाचतो, या गोष्टी नंतर मी पाहिले. आणि दानिएल पण म्हणतो आणि मी इथपर्यंत पाहिले. दानिएल पण म्हणतो मी इथपर्यंत पाहिले. योहान जो प्रकटीकरणातला योहान आहे तो पण म्हणतो या गोष्टीनंतर मी पाहिले तेव्हा पहा प्रत्येक राष्ट्र व वंश व लोक व भाषा यांच्यातील मोठा समुदाय है ना. कोण म्हणत आहे इथं, योहान सुद्धा तेच म्हणत आहे. आणि दानिएलाने सांगितलं की हजारो हजार त्याच्या पुढे उभा आहेत है ना, त्याची सेवा करत आहेत, लाखो लाखो हजारो हजारो. तसंच आपल्याला पाहायला मिळतं की प्रकटीकरण याचा 7 अध्याय आणि 9 वचन पण तेच सांगत आहे. काय सांगत आहे, तेव्हा पहा प्रत्येक राष्ट्र व वंश लोक व भाषा यांच्यातील मोठा समुदाय जो कोणाच्याने मोजवला नाही, कोणाच्याने मोजवला नाही. आणि दानिएलच्या पुस्तकामध्ये दानिएल सुद्धा तेच लिहत आहे, हजारो हजार आणि लाखो लाख लोक है ना. आणि ह्या ठिकाणी सुद्धा आपल्याला पाहते लोकांच्यानी काय होणार नाही, कोणाच्याने मोजवला नाही. तो राजासनापुढे व कोकऱ्याच्या पुढे उभा होता, कोकऱ्याच्या पुढे उभा होता. ते शुभ्र जगे ल्यालेले आणि हातात खारकाच्या झावळ्या असलेले असे होते. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त असा पाहिला, असा होता आणि असाच तो आहे. म्हणजे पहिल्यापासून जेव्हा दानिएलच्या पुस्तकामध्ये पाहतो आपण तेच ऐकायला मिळतंय आणि प्रकटीकरणामध्ये सुद्धा पाहतो प्रियांनो, हेच ऐकायला मिळतंय. काय ऐकायला मिळतंय की हजारो हजार त्याच्या पुढे काय करते, सेवा करत आहे. आणि योहान सुद्धा म्हणते पूर्ण मोठा लोक समुदाय है ना, मोठा त्यांच्यातील मोठा समुदाय जो कोणाच्याने मोजवला नाही, मोजवणार नाही असा लोक समुदाय ह्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुढे होता. आणखीन आपण पाहूया कोण आहे हे हजारो हजार लोक है ना, कोण आहे हे हजारो हजार लोक आणि लाखो लाख लोक हे कोण आहेत. तर आपण पाहूया करंथीकरास पहिले पत्र 1 अध्याय 2 वचन. करंथीकरास पहिले पत्र 2 अध्याय 1 अध्याय आणि 2 वचन. करंथीकरास हा पहिला अध्याय 2 वचन. पटकन. देव आपला बाप व प्रभू येशू ख्रिस्त याच्यापासून तुम्हास कृपा व शांती असो. पहिले करंथी 1 अध्याय 2 वचन. पहिला अध्याय 2 वचन. करीत जी देवाची मंडळी आहे तिला म्हणजे ख्रिस्त येशू मध्ये जे पवित्र केलेले असून पवित्र होण्यास बोलावलेले आहेत त्यांना व त्यांच्या सहित प्रत्येक ठिकाणी जे सर्वजण आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या व आमच्याही प्रभू याचे नाव घेतात त्यांना सलाम. प्रेज द लॉर्ड. पहिले करंथीकरास पहिले पत्र 1 अध्याय आणि 2 वचन काय सांगत आहे, करिंथात काय लिहिलंय या ठिकाणी, करिंथात जी देवाची मंडळी आहे. आणि मी तुम्हाला पहिलेच काय सांगितलं की त्याच्या मंडळीसाठी कोण येणार आहे, त्याच्या मंडळीसाठी प्रभू येशू ख्रिस्त काय सांगितलंय की मी जातोय आणि तुमच्यासाठी काय करतोय, जागा तयार करणार आहे. आणि जागा तयार झाली म्हणजे मी काय करीन, मी पुन्हा येईन आणि तुम्हाला काय करीन, माझ्याजवळ घेईन. प्रियांनो या ठिकाणी काय लिहिलंय, करंथीकरास पहिले पत्र 1 अध्याय 2 वचन. करिंथात जी देवाची मंडळी आहे तिला म्हणजे ख्रिस्त येशू मध्ये जे पवित्र केलेले असून पवित्र होण्यास. लक्षात घ्या माझे शब्द काय आहे, बायबलचे शब्द आहेत, हे माझे नाहीये. मी फक्त त्याचा आवाज आहे, मी परमेश्वराचा आवाज आहे, मी तो प्रभू येशू ख्रिस्त जो पवित्र आत्मा त्याचा आवाज आहे. काय सांगत आहे, करिंथात
जी देवाची मंडळी आहे तिला म्हणजे ख्रिस्त येशूमध्ये जे पवित्र केलेले असून पवित्र होण्यास बोलवलेले आहेत त्यांना व त्यांच्या सहित प्रत्येक ठिकाणी जे सर्वजण आपला प्रभू येशू ख्रिस्त यांच्या व आमचाही प्रभू याचे नाव घेतात त्यांना सलाम. प्रेज द लॉर्ड. जे पवित्र केलेले आहेत ते पवित्र होण्यासाठी बोलवले आहेत. कशासाठी बोलवले आहेत प्रियांनो? मी पुन्हा एकदा ते वचन वाचून दाखवते. काय आहे ते? ख्रिस्त येशूमध्ये जे पवित्र केलेले असून पवित्र होण्यास बोलवलेले आहेत. पवित्र केलेले असून जे पवित्र होण्यास बोलवलेले आहेत. म्हणजे जी देवाची मंडळी, जी प्रभू येशू ख्रिस्ताची मंडळी, ज्या मंडळीला ते झालं होतं बघ, घेण्यासाठी येणार आहे आणि ते घेण्यासाठी याच्यासाठी येणार आहे की फक्त त्याची मंडळी, फक्त जी त्याची मंडळी आहे प्रियांनो, त्या मंडळीला प्रभू येशू ख्रिस्त काय करणार आहे? घ्यायला येणार आहे. आणि हा प्रभू येशू ख्रिस्ताचा वायदा आहे की त्याच्या मंडळीला तो काय करणार आहे? घ्यायला येणार आहे. ठीक आहे. तर आपण पाहूया मंडळीचं मस्तक. प्रेज द लॉर्ड. मंडळीचं मस्तक, मंडळीचं एक शरीर, मंडळीचं मस्तक आणि मंडळीचं एक शरीर. मंडळीची योजना सनातन होती. मंडळीची योजना सनातन होती. तर आपण पाहायचंय प्रेषितांचे कृत्य 20 अध्याय आणि 27 वचन काय सांगत आहे. आपण पाहतो की या ठिकाणी काय आहे? मंडळीचं मस्तक कोण आहे प्रियांनो? तर प्रभू येशू ख्रिस्त आहे. 20:27. मंडळीचं मस्तक कोण आहे? तर प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि मंडळी जी प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर मंडळी आहे. मंडळी आमचं मस्तक आहे. म्हणजे कोणाचं? मंडळी येशू ख्रिस्त आमचं मस्तक आहे, मंडळीचं मस्तक आहे. आणि मंडळीचं एक शरीर आहे. मंडळीचं शरीर म्हणजे कोण? प्रभू येशू ख्रिस्त. प्रभू येशू ख्रिस्ताचं आम्ही कोण आहे? शरीर आहोत, अवयव आहोत. प्रेज द लॉर्ड. तर आपल्याला वाचायचंय प्रेषितांचे कृत्य 20 अध्याय आणि 27 वचन. कारण देवाचा संपूर्ण मनोदय तुम्हाला सांगण्यापासून मी माघार घेत नाही. घेतली नाही. बस, माघार घेतली नाही. काय? कारण देवाचा संपूर्ण मनोदय तुम्हास सांगण्यापासून मी माघार घेतली नाही. असं कोण म्हणत आहे? प्रेषित. प्रेज द लॉर्ड. असं कोण सांगत आहे आपल्याला? मी माघार घेतली नाही. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचे जे काही वचन आहे, जे काही प्रभू येशू ख्रिस्तांनी सांगितलं किंवा मला बोलायला सांगितलं ते मी तुम्हाला काय केलंय? माघार घेतली नाही. तर मी तसंच्या तसं तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. आणखीन एक वचन वाचायचंय आपल्याला. एफिसकरास पत्र 3 अध्याय आणि 10 वचन. काय सांगत आहे? पटकन काढायचंय. एफिसकरास पत्र 3 अध्याय 10 वचन. आम्हासाठी देव, एक मिनिट, अशासाठी की देवाचे बहुत प्रकारचे ज्ञान, अशासाठी की देवाचे बहुत प्रकारचे ज्ञान आकाशातल्या संतास व अधिकारास मंडळीकडून आता कळावे. मंडळीकडून आता कळावे. मंडळीकडून म्हणजे प्रियांनो मंडळीच आहे ना. प्रभू येशू ख्रिस्तांनी काय केलेलं आहे? मंडळीला वायदा केलेला आहे. मंडळीला सांगितलेलं आहे की मी तुम्हाला काय करेन? घ्यायला येणार आहे. आणि मंडळी जी खऱ्या वचनामध्ये, मंडळीची सत्य वचनामध्ये, मंडळी जी प्रभू येशू ख्रिस्ताच्या मार्गावर आहे त्याच मंडळीला प्रभू येशू ख्रिस्त घेऊन जाणार आहे. हे आपल्या लक्षात पाहिजे. प्रेज लॉर्ड. आणखीन एक वचन वाचू आपण. पेत्राचे पहिले पत्र, पेत्र 1 आणि 12. त्यांना असे प्रकट करण्यात आले होते की आकाशातून पाठवलेल्या पवित्र आत्म्याकडून तुम्हाला शुभ वर्तमान सांगणाऱ्यांनी ज्या गोष्टी तुम्हाला आता सांगितल्या
सांगितल्या आहेत त्या गोष्टी कळवण्याची जी सेवा ते करीत होते ती स्वतःसाठी नव्हे तर आमच्यासाठी करीत होते. त्या गोष्टी न्यायाहून पाहण्याची न्याहाळून पाहण्याची उत्कंठा देवदूतांना आहे. प्रेज लॉर्ड. आपण पाहतो की पेत्राचे पहिले पत्र पहिला अध्याय 12 वचन काय सांगत आहे. त्यांना असे प्रकट करण्यात आले होते की आकाशातून पाठवलेल्या पवित्र आत्म्याकडून तुम्हास शुभवर्तमान सांगणाऱ्यांनी ज्या गोष्टी तुम्हास आता सांगितल्या आहेत त्याच गोष्टी कळविण्याची जी सेवा ते करीत होते. कोण करीत होते तर देवाचे सेवक, जे प्रभू येशू ख्रिस्ताचे सेवक, जे प्रभू येशू ख्रिस्तांनी जे नेमलेले ते सेवक काय करत होते. येशू ख्रिस्ताची सुवार्ता है ना कळवण्यात काय आहे तुम्हास आता सांगितल्या आहेत त्याच गोष्टी कळवण्याची जी सेवा ते करीत होते ती स्वतःसाठी नव्हे तर आम्हासाठी होते है ना. ती स्वतःसाठी नव्हे तर आम्हासाठी करीत होते. त्या गोष्टी न्याहाळून पाहण्याची उत्कंठा देवदूतांना आहे. त्या गोष्टी न्याहाळून पाहण्याची उत्कंठा आम्हालाही आहे. प्रेज लॉर्ड. आपण काय वाचलं या ठिकाणी. पेत्राचे पहिले पत्र पहिला अध्याय आणि दुसरं वचन. प्रियांनो, आपल्याला हे समजलं पाहिजे की आम्ही कसं म्हणजे जर परमेश्वराचे सेवक आहे ना, म्हणजे जे परमेश्वराचे जे खरे सेवक, जे खरोखर त्याची इच्छाने चालतात, जे खरं वचन लोकांपर्यंत जसंच्या तसं बायबलमध्ये जसं आहे, पवित्र शास्त्रामध्ये जसं वचन आहे जसंच्या तसं जो लोकांपर्यंत पोहोचवतो तो काय सांगत आहे या ठिकाणी. त्यांना असे प्रकट करण्यात आले होते की आकाशातून पाठवलेल्या पवित्र आत्म्याकडून तुम्हास शुभवर्तमान सांगण्याची जी गोष्ट. प्रेज लॉर्ड. आकाशातून म्हणजे परमेश्वराने प्रभू येशू ख्रिस्ताने काय केलेले आकाशातून है ना, आकाशातून पाठवलेल्या पवित्र आत्म्याकडून तुम्हास शुभवर्तमान सांगणाऱ्यांनी ज्या गोष्टी तुम्हास आता सांगितल्या आहेत त्याच गोष्टी कळविण्याची जी सेवा ती करीत होते ते स्वतःसाठी नव्हे तर आम्हासाठी करीत होते. त्या गोष्टी न्याहाळून पाहण्याची उत्कंठा देवदूतांना आहे. ती गोष्ट काय न्याहाळून पाहण्याची उत्कंठा देवदूतांना पण आहे. प्रेज लॉर्ड. आणखीन एक वचन वाचायचंय आपल्याला. एफिसकरस पत्र 5 अध्याय आणि 32 वचन काय सांगत आहे आपण पाहूया. एफिस 5:32. हे गुज मोठे आहे परंतु मी ख्रिस्ताविषयी आणि मंडळीविषयी बोलतो. काय बोलतो एक मिनिट. हे गुज मोठे आहे. काय आहे. हे गुज मोठे आहे है ना. पण काय गुज मोठे आहे. हे गुज मोठे आहे परंतु मी ख्रिस्ताविषयी आणि मंडळीविषयी बोलतो. हे गुज मोठे आहे पण मी ख्रिस्ताविषयी व मंडळीविषयी बोलतो. ख्रिस्ताविषयी आणि मंडळीविषयी म्हणजे प्रियांनो, मला सांगायचं तात्पर्य हे आहे की आपल्याला काय पाहायचंय की प्रभू येशू ख्रिस्तांनी काय केलेलं आहे. मंडळीसाठी ठेवलेलं आहे. मंडळीसाठी म्हणलेलं आहे. मंडळीसाठी त्यांनी तो वायदा केलेला आहे. मंडळीसाठी तो पुन्हा येणार आहे आणि त्या मंडळीला कशाला बोलवले. त्या मंडळीला पवित्र होण्यासाठी आणि पवित्र करून पवित्र होण्यासाठी है ना. पवित्र करून पवित्र होण्यासाठी त्याने काय केलंय बोलवलेलं आहे. पवित्र करून पवित्र होण्यास म्हणजे मंडळीला कसं पाहिजे. मंडळी कशी पाहिजे. त्या प्रभू येशू ख्रिस्ताची मंडळी कशी पाहिजे तर पवित्र पाहिजे. पवित्र जीवन जगणारी पाहिजे. ती मंडळी कशी पाहिजे जसं त्याला आवडतं तसं ते मंडळी असली पाहिजे. प्रेज लॉर्ड. तशी ती मंडळी असली पाहिजे. प्रियांनो, आपल्याला पाहायचंय की प्रभू येशू ख्रिस्ताची इच्छा काय.
प्रवेश आता जर आपण पाहिलं ना, दानिएलच्या पुस्तकामध्ये पाहिलं आणि आपण प्रकटीकरणामध्ये पण पाहिलं, योहानाने काय सांगितलं आणि दानिएलाने पण काय सांगितलंय. दानिएलाने 7:9 मध्ये तेच सांगितलेलं आहे. आणि दानिएल आपण पाहतो की दानिएलाने ज्यावेळेस भविष्यवाणी केली की असे मी पाहिले आहे ना, आणि या ठिकाणी योहान पण तेच सांगत आहे नाही का. म्हणजे हजारो हजार लाखो लाख लोक त्या ठिकाणी प्रभू ख्रिस्ताच्या पुढे आहेत. तर ती भविष्यवाणी त्याच्यानंतर आतापर्यंत त्याच टायमाला पूर्ण व्हायला पाहिजे होती. प्रेज लॉर्ड. त्याच टायमाला ती पूर्ण व्हायला पाहिजे होती. पण प्रभू ख्रिस्त आजपर्यंत काय करत आहे, वाट पाहत आहे. आजपर्यंत लोकांची वाट पाहते प्रभू ख्रिस्त की कधी अजून तरी, आता तरी फिर बाबा रे, आता तरी ये पाठीमाग, आता तरी ये. पवित्र होण्यासाठी, पवित्र होण्यास बोलवलेलं आहे है ना, पवित्र करण्यासाठी, पवित्र होण्यास बोलवलेलं आहे प्रभू ख्रिस्तानी. काय हे आमच्या लक्षात येते का? काय हे आमच्या लक्षात येते का की मंडळीला कशासाठी बोलवलंय? पवित्र करून पवित्र होण्यासाठी. प्रेज लॉर्ड. बोलवलेलं आहे, पवित्र बोलवलेलं आहे, पवित्र होण्यासाठी. प्रेज लॉर्ड. आणखीन एक वचन वाचायचंय आपल्याला. योहान शुभवर्तमान याचा 14 अध्याय 3 वचन. आपण जे पहिलं वाचलं होतं तेच वचन आहे. 14 अध्याय 3. प्रेज लॉर्ड. काय वचन सांगत आहे? आणि मी जर गेलो आणि तुमच्यासाठी जागा तयार केली तर मी पुन्हा येईल आणि तुम्हाला माझ्या जवळ घेईन, यासाठी की जेथे मी आहे तेथे तुम्हीही असावे. प्रेज लॉर्ड. ही वादा, हा परमेश्वराने जे प्रभू ख्रिस्तांनी आमच्यासाठी जो वायदा केला, जो खऱ्या अर्थाने, जो खरे शिक्षणामध्ये चालतो, जे खऱ्या वचनामध्ये, जे प्रभू ख्रिस्ताच्या मार्गावर चालतात, त्या मंडळीला प्रभू ख्रिस्ताचं हे वायदा आहे, हे वचन आहे. काय वचन सांगत आहे? आणि मी जर गेलो आणि तुमच्यासाठी जागा तयार केली तर मी पुन्हा येईल आणि तुम्हाला माझ्याजवळ घेईन, आणि तुम्हाला माझ्याजवळ घेईन, यासाठी की जेथे मी आहे तेथे तुम्ही असावे. प्रियांनो, का बरं प्रभू ख्रिस्त एवढा सांगत आहे? का बरं प्रभू ख्रिस्ताची ही इच्छा आहे? का बरं प्रभू ख्रिस्तांनी एवढं सगळं काय का वायदा केला त्याने? आणि एक वायदा त्याचा पूर्ण झाला, तो येण्याचा आहे ना. प्रभू ख्रिस्त या जगामध्ये आला, त्याने आमच्यासाठी काय केलं? सगळं काही तयार करून ठेवलं. त्याची मंडळीला तो काय केलं? त्यांनी वचन सोपून दिलं. त्यांनी सांगून गेलं. त्याच्या सेवकाला काय केलंय? वचन सोपून दिलं. आणि आता मंडळीची गरज आहे. आता मंडळी जी त्याची पवित्र केलेली मंडळी, पवित्र होण्यास बोलवलेली जी मंडळी आहे, आता त्या मंडळीचं कर्तव्य हे आहे की लोकांपर्यंत जायचंय आणि लोकांपर्यंत काय करायचंय? प्रभू ख्रिस्ताचं काम करायचं. आणि याच्यासाठीच जे प्रभू ख्रिस्ताचे जे खरे सेवक, जे सत्यवचन जे सांगतात, जसंच्या तसं, जसं बायबलमध्ये आहे, जसं पवित्र शास्त्रामध्ये जसं वचन आहे, तसंच जर आम्ही लोकांपर्यंत पोचवलं, प्रियांनो, ते अशा लोकांसाठी पोचवतोय का? कारण की हीच धडपड आहे की सत्यवचन लोकांपर्यंत जायचंय, सत्यवचन गेलं पाहिजे, सत्यवचन सांगितलं पाहिजे. आणि सत्यवचन हेच आहे की जी ख्रिस्ताचं जसं सेवा होती, जशी येशू ख्रिस्तांनी केली, जशी पेत्रांनी केली, जशी जुन्या काळातली सेवा होती, प्रियांनो, तीच सेवा आज मसीह मंथन बैठक करत आहे. तीच सेवा, तशीच सेवा जसं येशू ख्रिस्तांनी केली आहे ना, खऱ्या अर्थाने, खऱ्या मनाने आणि खऱ्या आत्म्याने. आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं वचन पण सांगते, जो खऱ्या आत्म्याने आणि खऱ्यापणाने माझी सेवा करते ते खरे उपासक आहेत माझे. प्रेज लॉर्ड. आणि खरे उपासक, याच्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताचं वचन सांगतं की पवित्र होण्यास पवित्र केलेले, पवित्र होण्यास बोलवलेले आहेत, पवित्र होण्यास बोलवलेले आहेत. प्रेज लॉर्ड. तर आपल्याला हे वायदा आहे, हा प्रभू येशू ख्रिस्ताचा वायदा आहे की काय केलेले? मी जातोय आणि मी काय करते? तुमच्यासाठी मी जाईन आणि मी काय करेन? योहान 14:3 काय आहे? आणि मी जर गेलो आणि तुमच्यासाठी जागा तयार केली तर मी पुन्हा येईन आणि तुम्हाला माझ्याजवळ घेईन, यासाठी की जेथे मी आहे तेथे तुम्हीही असावे. हा वायदा आहे प्रियांनो, हा वायदा आहे. प्रेज लॉर्ड. हा प्रभू येशू ख्रिस्ताचा आमच्यासाठी वायदा आहे. आणि हा वायदा त्यांनी याच्यासाठी केलाय की त्याचं म्हणजे इतकं प्रभू येशू ख्रिस्ताला का बरं त्यांनी आमच्यासाठी त्यांनी जीव दिला, आमच्यासाठी त्यांनी ते रक्त वाहिलं, आमच्यासाठी त्यांनी सगळं सहन केलं प्रियांनो,
आमच्यासाठी त्यांनी सर्व काही सहन केलं. मग त्या मंडळीला समजायला पाहिजे, आज या मंडळीची गरज आहे की आम्हाला जे पवित्र करून बोलवलेलं आहे, पवित्र होण्यासाठी बोलवलेलं आहे, तर आम्हाला देखील ते पवित्र जीवन जगलं पाहिजे. त्या ख्रिस्ताच्या इच्छेप्रमाणे आम्हाला त्याच्या बरोबर त्याच्या मार्गावर आम्हाला चाललं पाहिजे. कारण की प्रभू येशू ख्रिस्ताने बोलवलंय आम्हाला तसं. त्याच्यासाठी कशासाठी बोलवलंय? पवित्र होण्यासाठी, पवित्र केलेले पवित्र होण्यासाठी बोलवलंय. मग पवित्रच पाहिजे आमचं जीवन. जी मंडळी, जी प्रभू येशू ख्रिस्ताची मंडळी घ्यायला येणार आहे ती पवित्र मंडळी, आणि जी मंडळी जे लोकांपर्यंत जाऊन काम करत आहे आणि याच्या माध्यमातून सुद्धा प्रेज द लॉर्ड. जर आम्हाला आज तर आम्हाला मीडिया उपलब्ध आहे नाही का, मीडियावर जाऊन आम्ही काय करत आहे, आम्ही प्रचार करत आहे. ठीक आहे. आणि जो प्रचार ज्या कोणाकडे जर आला, जर नाही का म्हणजे बघता बघता पाहता पाहता जर आला हा संदेश आला, तर प्लीज तुम्ही त्याला काय इग्नोर करू नका, तर तुम्ही ऐका. का? कारण की जीवनाचे वचन आहेत हे. जीवन काय म्हणतात, जीवन बदलण्याचे, आमचं जीवन परिवर्तन करण्याचे, आमचं जीवन परिवर्तित होण्याचे हे वचन आहेत. जे प्रभू येशू ख्रिस्ताची जी इच्छा होती, जे सत्यवचन, ते सत्यवचन आज या ठिकाणी सांगितलं जात आहे. आणि ते वचन आम्हाला काय करायचंय, स्वीकारायचंय. त्या वचनाला आम्हाला घ्यायचंय. आणि जसं प्रभू येशू ख्रिस्तांनी सांगितलंय की जसा वायदा केलाय की मी येईन आणि तुमच्यासाठी काय केले, जागा तयार केली, आणि ज्या वेळेस मी येईन मी माझ्याजवळ तुम्हाला घेईन. प्रेज द लॉर्ड. ज्या प्रभू येशू ख्रिस्तांनी आमच्यासाठी तो वायदा केलेला आहे, एक वायदा त्याचा पूर्ण झालेला आहे, एक वायदा राहिलेला आहे, आणि तो वायदा काय करणार आहे, प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस येणार आहे तो वायदा आपल्याला पूर्ण होणार आहे. प्रेज द लॉर्ड. आणखीन एक वचन वाचायचंय आपल्याला, करंथीकरास पहिले पत्र 6 अध्याय 2 वचन. या ठिकाणी आपण काही इंग्लिश मध्ये लिहिलेले ते पण सांगायचे. प्रेज द लॉर्ड. हा. पवित्र जन हे जगाचा न्याय करतील हे तुम्हाला ठाऊक नाही काय? आणि तुमच्याकडून जगाचा न्याय ठरायचा आहे, तर तुम्ही अगदी हलक्या गोष्टीचा न्याय ठरवायला अयोग्य आहात काय? काय आहे हे वचन? करंथीकरास पहिले पत्र 6 अध्याय आणि 2 वचन. दुसरं वचन काय सांगत आहे वचन? पवित्र जन हे जगाचा न्याय करतील. पवित्र जन हे जगाचा न्याय करतील. प्रियानो, पवित्र होण्यासाठी, पवित्र करण्यासाठी बोलवलं आहे है ना. काय प्रभू येशू ख्रिस्ताचं वचन आपण पहिल्यांदा वाचलं की त्याची मंडळी पवित्र करून पवित्र होण्याचं जे बोलवलेली आहे, ते आपण हे वचन पाहतो की पवित्र जन है ना, पवित्र जन हे काय करतील, जगाचा न्याय करतील. प्रियानो, ज्यावेळेस हा जी न्याय करण्याची जी बात आहे ना, जी त्याची मंडळी आहे, जी खरीच त्याच्या मार्गावर चालणार आहे, जी त्याच्या काय म्हणतात ना, त्याच्या इच्छानुसार जगणार आहे, ती मंडळी प्रभू येशू ख्रिस्त त्या मंडळीला काय करणार आहे, ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त येणार आहे, जे 1000 वर्षाचा कालावधी आहे, त्या 1000 वर्षामध्ये त्याच्यासाठी, त्या 1000 वर्षासाठी काय लिहिलेलं आहे, या ठिकाणी लिहिलेलं आहे की पवित्र जन हे जगाचा न्याय करतील. कधी हे? ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त येऊन त्याच्या लोकांना घेऊन जाईल, आणि त्यावेळेस ते लोक, जे पवित्र मंडळी, जी पवित्र होण्यास बोलवलेली आहे, पवित्र करण्यास है ना, पवित्र करून पवित्र होण्यासाठी बोलवलेली आहे, ती मंडळी त्यावेळेस 1000 वर्षासाठी, 1000 वर्ष त्या ठिकाणी काय करणार आहे, पवित्र जन हे जगाचा न्याय करतील है ना. पाऊल या ठिकाणी काय म्हणत आहे, करंथीकरास पहिले पत्र 6 अध्याय 2 वचन काय सांगत आहे, पवित्र जन हे जगाचा न्याय करतील हे तुम्हास ठाऊक नाही काय है ना. आणि तुम्हाकडून जगाचा न्याय ठरावायचा आहे, आणि तुम्हाकडून जगाचा न्याय ठरावायचा आहे. प्रियानो, हे कधी होणार आहे? ज्यावेळेस आम्ही परमेश्वराची इच्छा, ज्यावेळेस आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताची इच्छा आमच्या जीवनामध्ये पूर्ण करू, त्याची जी मंडळी पवित्र होण्यासाठी जी बोलवलेली आहे, तसं पवित्र मंडळी ज्यावेळेस त्याच्या पुढे सादर होणार आहे, ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त जसं त्याला आवडती, जसं त्याला पाहिजे, ती मंडळी, जी काम करणारी, जी प्रभू येशू ख्रिस्ताचं काम करणारी, जी सुवार्थ सांगणारी मंडळी, ज्यावेळेस तो असं बघणार आहे, त्या मंडळीला तो सोपवणार आहे.
त्या मंडळीला तो सोपवणार आहे. ह्या जगाचा न्याय ते लोक करणार आहे, ती मंडळी करणार आहे, जी पवित्र होण्यास, पवित्र करण्यासाठी जी बोलवलेली आहे ती. प्रेज लॉर्ड. तुम्हास ठाऊक नाही काय, आणि तुम्हाकडून जगाचा न्याय ठरवायचा आहे, तर तुम्ही अगदी हलक्या गोष्टीचा न्याय करावायला अयोग्य आहात काय? प्रेज लॉर्ड. हलक्या गोष्टीचा न्याय करायला आम्ही अयोग्य आहोत का? का? कारण की आम्हाला बोलवले का कशासाठी? पवित्र होण्यासाठी. प्रेज लॉर्ड. पवित्र होण्यासाठी. आणखीन एक वचन वाचूया आपण. प्रकटीकरण याचा 20 अध्याय 4 ते 6. 4 ते 6. सिंहासने पाहिली आणि त्यावर कोणी बसले आणि त्यांना न्याय ठरवण्याचा अधिकार देण्यात आला. आणि येशूच्या साक्षीमुळे आणि देवाच्या वचनामुळे ज्यांची शिरे छेदली होती आणि ज्यांनी शापद आला आणि त्याच्या मूर्तीला नमन केले नव्हते आणि आपल्या कपाळावर किंवा आपल्या हातावर त्याची खून घेतली नव्हती, त्याचे जीव मी पाहिले आणि जिवंत होऊन त्यांनी ख्रिस्ता बरोबर 1000 वर्ष राज्य केली. परंतु ती 1000 वर्षे पूर्ण होईपर्यंत बाकीचे मेलेले पुन्हा जिवंत झाले नाहीत. हेच पहिले पुनरुत्थान. बस, पुनरुत्थान. ठीक आहे. प्रेज लॉर्ड. प्रकटीकरण 20 अध्याय 4 ते 6 वचन आपल्याला वाचायचे. काय आहे वचन आपण पाहूया. पुन्हा एकदा मी वाचते. आणि मी सिंहासने पाहिली आणि त्यावर कोणी बसले आणि त्यांना न्याय ठरवण्याचा अधिकार देण्यात आला. त्यांना न्याय ठरवण्याचा अधिकार देण्यात आला आणि येशूच्या साक्षीमुळे. प्रेज लॉर्ड. येशूच्या साक्षीमुळे म्हणजे प्रियानो, ज्यावेळेस आम्हाला जे प्रवेश ख्रिस्त तो न्याय करण्यासाठी, जगाचा न्याय करण्यासाठी ज्यावेळेस आम्हाला ते ठरवणार आहे, त्यावेळेस आपण स्वतः नाही का इमॅजिन करूया किंवा आपण एक पिक्चर बनवूया आपल्या अंतःकरणामध्ये किंवा आपल्या डोक्यामध्ये. तसा पिक्चर बनवा आणि काय वचन आहे ते ध्यान देऊन ऐका. न्याय ठरवण्याचा अधिकार देण्यात आला आणि येशूच्या साक्षीमुळे आणि देवाच्या वचनामुळे ज्यांची शिरे छेदली होती. म्हणजे प्रियांनो, ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताचं सुवार्ता त्याचे लोक सांगत होते. कोणचे लोक सांगत होते? जे स्टीफन म्हणा, जे पवित्र शास्त्रामध्ये जे त्याचे सेवक होते, त्यांची शिरे छेदली होती. असे लोक जे त्याचं काम करता करता मेले, जे त्याचं काम करता करता त्यांचा छळ झाला, त्यांचं प्रभू येशू ख्रिस्ताचं काम करता करता त्या लोकांचा छळ थू झाली. असे लोक काय म्हणते योहान या ठिकाणी? काय सांगते? देवाच्या वचनामुळे ज्यांची शिरे छेदली होती आणि ज्यांनी श्वापदाला आणि त्याच्या मूर्तीला नमन केले नव्हते आणि आपल्या कपाळावर किंवा आपल्या हातावर त्याची खून घेतली नव्हती. कोणाची खून घेतली नव्हती? जे आपण पाहतो की ते 666 हा शैतानाचा नंबर आहे. 666 हा कोणाचा नंबर आहे? मी पुन्हा एकदा सांगू इच्छिते. हा शैतानाचा नंबर आहे. या ठिकाणी ते लिहिलेलं आहे काय? की ज्यांनी श्वापदाला आणि त्याच्या मूर्तीला नमन केले नव्हते आणि आपल्या कपाळावर किंवा आपल्या हातावर त्याची खून घेतली नव्हती, त्याचे जीव मी पाहिले. त्यांचे जीव काय केले? त्यांचे जीव मी पाहिले असे योहान सांगते. त्यांचे जीव मी पाहिले म्हणजे ते जे मेले होते येशू ख्रिस्ताचं काम करता करता ते पुन्हा जिवंत होतील. आणि या ठिकाणी योहान सांगते त्यांचे जीव मी पाहिले आणि जिवंत होऊन त्यांनी ख्रिस्ताबरोबर 1000 वर्ष राज्य केले. ख्रिस्ताबरोबर 1000 वर्ष काय केले? त्यांनी राज्य केले. प्रेज लॉर्ड.
असे लोक जे ख्रिस्ताचं काम करता करता, आणि प्रियानो आम्हाला पण ज्यावेळेस आम्हाला हे शिकवण्यात येतं, ज्यावेळेस आम्हाला जे पास्टर डॅनियल राज आमचे जे मसीह मंथन बैठकचे जे डायरेक्टर आहे ते सुद्धा ज्यावेळेस आम्हाला शिकवतात, त्यावेळेस आम्ही पण जे सगळे जण जे कोणी ऐकतात, ते जे वचन ऐकतात, त्यांनी सुद्धा हे समजायला पाहिजे की जर ख्रिस्ताचं काम करता करता जर छळ होतोय, जर आम्हाला काहीतरी नाही का विजा होते, काहीतरी कोणीतरी आमचा छळ करत आहे, तर ते धन्य म्हटलेलं आहे. बायबलमध्ये सांगितलंय की धन्य आहे. म्हणजे आम्हाला काय म्हणतात ना, आजकाल काय शिकवतात लोक, आजकालचे सेवक काय शिकवतात की आशीर्वाद घ्या, आशीर्वाद आहे, आशीर्वाद आहे. काय म्हणतात, बंगले गाडी पाहिजे, पैसा आला पाहिजे, तुमचं पाकिट ह्या ठिकाणी रिकामं करा म्हणजे परमेश्वर भरण. काय ही सेवा आहे का खरी? काय ही सेवा खरी आहे का जी परमेश्वराने सांगितली, जी प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितली? ही सेवा खरी आहे का प्रियांनो? काय तुमच्या मनाला हे वाटतंय का की ही सेवा जे बोलतात, प्रभू येशू ख्रिस्ताकडे या तुम्हाला आरोग्य भेटन, प्रभू येशू ख्रिस्ताकडे या तुम्हाला पैसा भेटन, प्रभू येशू ख्रिस्ताकडे या तुम्हाला विजा भेटन, ही सेवा आहे? प्रभू येशू ख्रिस्त प्रेमळ आहे, प्रभू येशू ख्रिस्त दयाळू आहे, प्रभू येशू ख्रिस्त आणि न्याय पण आहे. तो न्याय करतो, तो न्यायी आहे, तो प्रेम करतो, तो पवित्र आहे है ना, तो पवित्र आहे, तो न्यायी आहे आणि तो प्रेमी पण आहे, तो प्रेम पण करतो. पण काय हे सगळे वचन कधी त्यांनी सांगतात का? हे आजकालचे जे सेवक आहेत ते हे सर्व वचन आम्हाला ऐकायला भेटतात का? आणि ही सेवा तर खरी आहे जी परमेश्वर जी त्याच्यासाठी, जे त्याच्या कामासाठी त्यांचा छळ झाला, असेच लोक उठवले जातील प्रियांनो. आणि तेच लोक 1000 वर्षासाठी त्यांच्या हातामध्ये अधिकार देण्यात येणार आहे. 1000 वर्षासाठी, 1000 वर्षासाठी जे छळ झाला, ज्यांचा छळ झाला, ज्यांची शिरे छेदल्या गेली, आपण या ठिकाणी वाचलं आता है ना, असे लोक उठणार आहेत. हे लोक उठणार आहे 1000 वर्षासाठी आणि त्यांच्या हातामध्ये न्याय करणार, तोच जगाचे न्याय करणार. प्रेज लॉर्ड. काय आज हे वचन शिकवले जातात का चर्चेस मध्ये? आज हे वचन मंडळीमध्ये शिकवले जातात का? काय शिकवतात आजकालचे पालक? काय आम्हाला ऐकायला भेटतं आजकालचे पालक लोक? काय शिकवतात ते? परमेश्वराकडे या, प्रभू येशू ख्रिस्ताकडे या, तुम्हाला आरोग्य भेटेल, येशू ख्रिस्ताकडे या, तुम्हाला बंगला गाडी भेटेल, येशू ख्रिस्ताकडे या, तुमच्या पाकिटात पैसे भेटतील, येशू ख्रिस्ताकडे या, तुमचं डोकं कंबर बरं होईल. काय हेच आहे का वचन? एवढंच आहे का परमेश्वराचं वचन? काय हे ऐकून काय त्यांचं तारण होईल का? हे ऐकून काय खऱ्या अर्थाने त्यांचं जीवन बदललं जाईल का? काय हे आम्ही कधी विचार केलाय का? काय हे सगळे वचन आम्हाला कधी भेटतायत का? आम्हाला कधी हे वचनातून आम्हाला रहस्य भेटतंय का? सांगायला भेटते का? कोणीतरी, कोणता तरी सेवक असं सांगतोय का? नाही सांगत. आज असे भरपूर 90% है ना, 90% सेवक आज काय करत आहे सांगत नाही. 10% चांगलेत, त्यांना प्रेज लॉर्ड. 10% सेवक असे चांगले आहेत की ते चांगलं शिकवतात आणि खऱ्या अर्थाने ते परमेश्वराची सेवा करतात. प्रेज लॉर्ड. खऱ्या अर्थाने ते काय करतात? परमेश्वराची सेवा करतात. आणि मी पुन्हा एकदा वाचून दाखवते. काय वाचून दाखवते की कपाळावर किंवा आपल्या हातावर त्याची खून घेतली नव्हती, त्यांचे जीव मी पाहिले आणि जिवंत होऊन त्यांनी ख्रिस्ताबरोबर 1000 वर्ष राज्य केले. प्रेज लॉर्ड. 5 वचन आपण वाचत आहोत. परंतु ती 1000 वर्ष पूर्ण होईपर्यंत बाकीचे मेलेले पुन्हा जिवंत झाले नाहीत. बाकीचे मेलेले पुन्हा जिवंत झाले नाहीत. प्रेज लॉर्ड. जे बाकीचे मेलेले ते पुन्हा जिवंत झाले नाहीत आणि होणार नाहीत. प्रेज लॉर्ड. होणार नाहीत, झाले नाहीत. हेच पहिले पुनरुत्थान, हेच पहिले पुनरुत्थान, जे पहिले पुनरुत्थान आहे ते आपल्याला ओळखायचे आहे. आणि आपण पाहतो की 6 वचनामध्ये पहिल्या पुनरुत्थानात ज्याला भाग आहे तो आशीर्वादित. पहिल्या पुनरुत्थानात ज्याला भाग आहे तो आशीर्वादित आणि पवित्र आहे. ज्याचे पहिले पुनरुत्थान नाही का, पहिले पुनरुत्थानात ज्याला भाग आहे तो आशीर्वादित आणि पवित्र आहे. त्यांच्यावर दुसऱ्या मरणाची सत्ता नाही. त्यांच्यावर दुसऱ्या मरणाची सत्ता नाही, तर ते देवाचे आणि ख्रिस्ताचे याजक होतील. देवाचे आणि ख्रिस्ताचे याजक होतील आणि त्याच्याबरोबर 1000 वर्ष राज्य करतील. त्याच्याबरोबर म्हणजे कोणाच्या बरोबर?
प्रभू येशू ख्रिस्ताच्या बरोबर 1000 वर्ष ते राज्य करतील. 1000 वर्षाचं राज्य प्रियांनो. ह्याच्यासाठी ह्या ठिकाणी आपल्याला जरी त्रास झाला, ह्याच्यासाठी आम्हाला हे शिकवण्यात येतं की आम्हाला काय होणार आहे. येशू ख्रिस्त तो स्वतः म्हणतो, येशू ख्रिस्त स्वतः म्हणतो, त्यांनी माझा स्वीकार केला नाही, त्यांनी मला ओळखलं नाही, तर तुम्ही कुठं, तर तुमचं काय है ना. तो स्वतः म्हणतो त्यांनी माझा छळ केला, त्यांनी मला जसं माझा जसा द्वेष केला तसं तुमचाही करतील. हे परमेश्वराचे प्रभू येशू ख्रिस्ताचे वचन आहे ते है ना. म्हणजे जगामध्ये तो आला, तो त्याच्या वचन सांगताय ना की मी माझ्या स्वतःच्या घरामध्ये गेलो पण माझा स्वीकार नाही झाला. मग प्रियानो, जो ख्रिस्ताचा आहे त्यांचा स्वीकार कसं हे जग कराल आणि कसं आम्हाला या ठिकाणी आनंद भेटेल, कसं या ठिकाणी आम्ही नाही का बिंदास राहू शकतो, कसं या ठिकाणी आम्ही एकदम म्हणजे काही त्रास नाही, काही तकलीफ नाहीये आणि एकदम देवाची सेवा करून काय आम्ही स्वर्गात जाऊ का. ज्याला त्रास नाही, ज्याला तकलीफ नाहीये ती खरी सेवा नाहीये, त्याला खरी सेवा म्हणू शकत नाहीये का. कारण की प्रभू येशू ख्रिस्त स्वतः म्हणतो आणि त्याचे सेवक आपण पाहिलं ना या ठिकाणी, ज्यांची शिरे छेदले गेली होती, ज्यांचा छळ झाला होता, असे लोकांना काय झालं त्या ठिकाणी, ते जिवंत झाले आणि ते 1000 वर्षासाठी ते काय करणार आहे, येशू ख्रिस्ता बरोबर राज्य करणार आहे. येशू ख्रिस्ता बरोबर असे लोक राज्य करणार आहेत ज्यांचा प्रभू येशू ख्रिस्ताचं काम करता करता ज्यांचा छळ झाला. प्रेज लॉर्ड. ज्यांचा छळ झाला, ज्यांनी खऱ्या अर्थाने प्रभू येशू ख्रिस्ताची सेवा केली, असेच लोक, हीच ती मंडळीवरती घेणारे आणि प्रभू येशू ख्रिस्त काय करणार आहे, त्यांना 1000 वर्षासाठी त्यांना ते न्याय करण्यासाठी येशू ख्रिस्ताच्या बरोबर. प्रेज लॉर्ड. येशू ख्रिस्ताच्या बरोबर. प्रेज लॉर्ड. ज्याला काय सांगते, पहिल्या पुनरुत्थानात ज्याला भाग आहे तो आशीर्वादित आणि पवित्र आहे, त्यांच्यावर दुसऱ्या मरणाची सत्ता नाही, तर ते देवाचे आणि ख्रिस्ताचे याजक होतील. देवाचे आणि ख्रिस्ताचे याजक होतील आणि त्याच्या बरोबर 1000 वर्ष राज्य करतील. आता आपण पाहूया 1000 वर्ष. ह्या 1000 वर्षाच्या राज्यासाठी राज्याचे नागरिक येशूने काय केले, तयार होते है ना. तयार होतील. इथून तयार होतील. कुठून तयार होतील, कुठून तयार होतील, शमरोन, एरुसलेम, शमरोन नाही सॉरी, एरुसलेम है ना. एरुशलेम मेथून तयार होतील. कुठून तयार होतील, एरुशलेम. एरुशलेम हा काय, नवीन पृथ्वी आणि नवीन है ना. त्या टायमाला काय होणार आहे, नवीन पृथ्वी, नवीन आकाश आणि नवीन पृथ्वी, जसं वचन सांगत आहे. तर आपण काय करत आहे, हे जे हे लिहिलेलं आहे ते तसं दाखवतो. वाच कसं, हा हे वाचून दाखवायचंय ना. हा दाखव काय आहे, इज नाही, हा काय आहे, हा दिस इज टर्निंग टाइम आणि फॉर लर्निंग टाइम. लर्निंग, हा म्हणजे टर्निंग टाइम म्हणजे तुम्हाला माग फिरण्याची गरज आहे. कुठं, पाठीमाग है ना. टर्निंग टाइम म्हणजे तुम्हाला माग म्हणजे कुठं, जे जगामध्ये आहेत, जे व्यस्त झालेले आहेत, जे ख्रिस्ताला सोडून दिलेले आहेत, जे फक्त विश्वास ठेवतात, बाकीचं काही करत नाहीयेत, म्हणजे अशा लोकांसाठी काय सांगते या ठिकाणी, की तुम्हाला माग फिरावं लागेल, तुम्हाला ख्रिस्ताकडे वळावं लागेल, तुम्हाला येशू ख्रिस्ताच्या मार्गावर चालावं लागेल. कारण की येशू ख्रिस्ताचं वचन जर आमच्या अंतःकरणामध्ये नाहीये प्रियांनो, येशू ख्रिस्त काय सांगत हे जर आज आम्ही लक्ष दिलं नाही, येशू ख्रिस्ताचं वचन काय सांगत आहे हे जर आम्ही पाहिलं नाही, तर प्रियांनो आज आम्ही त्या स्वर्गाच्या राज्यामध्ये जाऊ का. आणि त्यांनी तर बोलवलंय त्याच्या मंडळीला पवित्र करून पवित्र होण्यासाठी. त्यांनी बोलवलंय. कसं बोलवलंय, पवित्र करून पवित्र होण्यासाठी त्यांनी बोलवलंय. पवित्र होऊन पवित्र करून है ना त्यांनी बोलवलंय. काय आम्ही तसं जीवन जगतोय का. तुम्हाला टर्निंग टाइम म्हणजे तुम्हाला टर्न घ्यावा लागेल, तुम्हाला मागं फिरावं लागणार आहे, तुम्हाला मागं फिरावं लागणार आहे, तो प्रभू येशू ख्रिस्ताकडे यावं लागणार आहे
है ना. जगापासून तुम्हाला वेगळं व्हावं लागणार आहे. या सांसारिक जीवनापासून तुम्हाला काय करावं लागणार आहे, मागं फिरावं लागणार आहे. जोपर्यंत तुम्ही मागं फिरणार नाही प्रियांनो, तोपर्यंत तुम्हाला रस्ता वाट कशी सापडन, जे प्रभू येशू ख्रिस्ताचा मार्ग कसा सापडणार आहे. प्रेज द लॉर्ड. काय सांगते या ठिकाणी, 1000 वर्षाच्या राज्यासाठी राज्याचे जे नागरिक इथून तयार होतील. कुठून तयार होतील, येरुशलेमपासून जर तयार व्हायचंय, पण ते कसं तयार व्हायचंय, की तुम्हाला मागं फिरावं लागणार आहे ना. तुम्हाला टर्न घ्यावा लागेल, मागं फिरावं लागणार आहे, प्रभू येशू ख्रिस्ताकडे यावं लागणार आहे, त्याच्या मार्गावर चालावं लागणार आहे. तरच त्या स्वर्गाच्या राज्यामध्ये किंवा प्रभू येशू ख्रिस्तानी जे बोलवलेले लोक आहेत त्या ठिकाणी आम्हाला जायचंय, तरच आम्ही जाऊ शकतो, है ना. म्हणून तर प्रियानो, जे नाही का, आम्ही लोक जे सेवक म्हणवतो, जे आम्ही स्वतःला जे सेवक म्हणवतो, लोकांपर्यंत का बरं ख्रिस्ताची सुवार्ता सांगत फिरतो, का कारण की त्यांचं जीवन बदललं पाहिजे, त्यांचं जीवन परिवर्तित झालं पाहिजे, है ना. म्हणून जीव तोडून काय करायचंय, त्यांना सुवार्ता सांगायचंय, कारण की कोणाचा ना कोणाचं तरी त्या वचन त्यांच्या अंतःकरणामध्ये जावावं आणि वचनाच्या द्वारे त्यांचं काय करावं, अंतःकरण बदली व्हावं. अंतःकरण, प्रभू येशू ख्रिस्त धर्म बदलायला आला नाही, प्रभू येशू ख्रिस्त धर्म बदलण्यासाठी आला नाही, तर प्रभू येशू ख्रिस्त जीवन बदलण्यासाठी आलाय. प्रियानो, आज पण माझं नाव पहिलं पण सुशीलाच होतं आणि आज देखील मी सुशीलाच आहे. प्रेज लॉर्ड. पहिलं पण माझं नाव सुशीलाच होतं आणि आज पण मी सुशीलाच आहे. म्हणजे माझं नाव बदललं नाही, तर माझा देखील धर्म बदलला नाही, फक्त माझं जीवन बदललं. आणि आमचं जीवन बदलणं ते गरजेचं आहे. जीवन बदललं पाहिजे, नाव नाही. प्रेज लॉर्ड. आमचं जीवन बदलणं गरजेचं आहे. यासाठी तुम्हाला इथे पृथ्वीवर तुमचं जीवन ख्रिस्तात जगलं पाहिजे, है ना. जगावं लागेल, है ना. ख्रिस्तात जगावं लागेल. तेच मी आता सांगत होते, काय करावं लागेल, तुमचं जीवन ख्रिस्तात जगावं लागणार आहे. प्रेज लॉर्ड. तुमचं जीवन ख्रिस्तामध्ये, म्हणजे येशू ख्रिस्तामध्ये, जसं येशू ख्रिस्ताला आवडतं असं जीवन तुम्हाला जगावं लागणार आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त जी मंडळी म्हटलेलं आहे, जी पवित्र करण्यासाठी, पवित्र होण्यासाठी बोलवलेलं आहे, ती मंडळी प्रभू येशू ख्रिस्त घेऊन जाणार आहे. प्रेज लॉर्ड. आणखीन एक वचन वाचू आपण, प्रकटीकरण 2 अध्याय 7 वचन. प्रकटीकरण 2 अध्याय 7 वचन. हा. आत्मा मंडळास काय म्हणतो, ते ज्याला कान आहे तो ऐको. जो जिंकतो त्याला देवाच्या बागेमध्ये जे जीवनाचे झाड आहे त्यावरचे मी खायला देईन. हा, त्यावरचे मी काय करेन, खायला देईन. आपण पाहतो, वचन सांगत आहे, प्रकटीकरण 2 अध्याय 7 वचन. आत्मा मंडळास काय म्हणतो, ते ज्याला कान आहे तो ऐको. ते ज्याला कान आहे तो ऐको. ज्याला कान आहे तो ऐको. म्हणजे या ठिकाणी काय केलेलं आहे, सगळे प्रभू येशू ख्रिस्त जे ज्याला कान आहे तो ऐको, म्हणजे ज्यांनी ऐकलंय तो ऐको आणि फिरो, आपलं मन परिवर्तित करो, आपलं जीवन परिवर्तित करो, म्हणजे ऐको, है ना. आपण वचन वाचूया. आत्मा मंडळास काय म्हणतो, ते ज्याला कान आहे तो ऐको. जो जिंकतो त्याला देवाच्या बागेमध्ये जे जीवनाचं झाड आहे त्याच्यावरचे मी खायला देईन. हा आहे प्रभू येशू ख्रिस्ताचा आशीर्वाद आहे ना. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्तांनी काय केलंय, त्याच्या लोकांसाठी, त्याच्या लोकांना काय केलेलं आहे, मान दिलेलं आहे. म्हणजे ज्याला कान आहे तो ऐको, म्हणजे जो प्रभू येशू ख्रिस्ताचं वचन ऐकतो आणि जो पलटी होतो, जो फिरतो, जो मागं फिरतो, जो प्रभू येशू ख्रिस्ताच्या मार्गावर चालतो, अशा लोकांसाठी हे वचन आहे प्रियांनो. तेच लोक आणि प्रभू येशू ख्रिस्त त्यांनाच म्हणणार आहे. प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू ख्रिस्त त्यांनाच म्हणणार आहे. काय म्हणणार आहे, आत्मा मंडळास काय म्हणतो, म्हणजे मंडळी, है ना. आत्मा मंडळास काय म्हणतो, ते ज्याला कान आहे ते ऐको, है ना. काय सांगते, ऐको. जो जिंकतो, म्हणजे आम्हाला काय करायचंय, जिंकायचंय. काय जिंकायचंय, या जगाला काय करायचंय, आम्हाला जिंकायचंय. ह्या जगामध्ये सुवार्ता सांगायची. या जगाला काय करायचंय, या जगामधून, या जगाच्या सवयापासून आम्हाला वेगळं व्हायचंय.
प्रेज लॉर्ड. या जगाच्या रहाटीपासून, या संसाराच्या, या सगळ्या काय म्हणतात ना, या सगळं गुरफटलेले जीवनापासून आम्हाला काय व्हायचंय, वेगळं व्हायचंय आणि येशू ख्रिस्ताकडं पळ घ्यायचंय, धाव घ्यायची, येशू ख्रिस्ताकडं पळायचंय. प्रेज लॉर्ड. त्या टायमाला आम्हाला काय सांगते या ठिकाणी, येशू ख्रिस्त म्हणते, जो जिंकतो त्याला देवाच्या बागेमध्ये जे जीवनाचं झाड आहे त्याच्यावरचे, जे जीवनाचं झाड आहे त्याच्यावरचे मी काय करेन, त्याला खायला देईन, त्याच्यावरचं मी त्याला खायला देईन. तेच प्रकटीकरण 2 अध्याय 11 वचन काय सांगते, आत्मा मंडळास काय म्हणतो, ते ज्याला कान आहे तो ऐको, जो जिंकतो त्याला दुसऱ्या मरणाची बाधा होणार नाही. जो जिंकतो, ज्याने जिंकलंय त्याला दुसऱ्या मरणाची बाधा होणार नाही. प्रेज लॉर्ड. दुसऱ्या मरणाची, आता दुसरं मरण म्हणजे काय? प्रेज लॉर्ड. दुसरं मरण म्हणजे काय प्रियांनो, आमचं मरण जे मातीचं शरीर आहे, आज आम्ही जे जगत आहोत हे आमचं पहिलं मरण आहे. प्रेज लॉर्ड. आज जे आम्ही जगत आहोत हे आमचं पहिलं मरण आहे, म्हणजे जे आम्ही मातीमध्ये मरू हे आमचं पहिलं मरण आहे. पण दुसरं मरण अति बेकार, अति घाणेरडं. कसं आहे दुसरं मरण म्हणजे काय? जे आम्ही ख्रिस्ताकडे नाही आलो, जे आम्ही येशू ख्रिस्तावर विश्वास नाही ठेवला, जे आम्ही येशू ख्रिस्ताच्या मार्गावर चाललो नाही, जे आम्ही त्याच्या वचनावर चाललो नाही, जे आम्ही त्याचं काम केलं नाही, म्हणजे काहीच केलं नाही, येशू ख्रिस्तासाठी आम्ही जे काहीच केलं नाही, ते जे नरकातलं जीवन हे दुसरं मरण. ते जे नरकातलं जीवन हे दुसरं मरण आहे. आणि त्या दुसरं मरण या ठिकाणी काय सांगत आहे, जो जिंकतो त्याला दुसऱ्या मरणाची बाधा होणार नाही, त्याला दुसऱ्या मरणाची बाधा होणार नाही. म्हणजे त्याने जीवन कसं जगायला पाहिजे, म्हणजे त्याने जीवन कसं जगलं पाहिजे, जे येशू ख्रिस्ताला आवडणारं जीवन, जे तो म्हटलेला आहे की माझी मंडळी पवित्र करण्यासाठी काय केलेले, बोलवलेली आहे, पवित्र होण्यासाठी. प्रेज लॉर्ड. जी त्याची मंडळी, म्हणून तो म्हणतो की माझी मंडळीला काय सांगून गेला, तो जाता जाता प्रभू येशू ख्रिस्त हे सांगून गेला की मी जातोय आणि मी जर गेलो तर जागा तयार करीन आणि मी तुम्हाला काय करीन, मी घ्यायला येईन, मी परत तुम्हाला घेऊन जाईन आणि जिथे मी आहे तिथे तुम्ही असावे. असं प्रभू येशू ख्रिस्ताचा हा वायदा आहे त्याच्या मंडळीसाठी. प्रियानो, त्याच्या मंडळीसाठी जो वायदा त्याने केलाय, पण त्याची मंडळी कशी पाहिजे, ज्याला कान आहेत तो ऐको, ज्याला कान आहे तो ऐको. आणि खरंच प्रियानो, आमचे आत्मिक कान उघडा, आमचे आत्मिक नेत्र उघडा, कारण की आमचे आत्मिक नेत्र उघडणं गरजेचं आहे, आमचे आत्मिक कान उघडणं गरजेचं आहे. जोपर्यंत आमचे आत्मिक कान आणि आत्मिक नेत्र उघडत नाही प्रियानो, तोपर्यंत आम्हाला वचन समजणार नाही. प्रेज लॉर्ड. तोपर्यंत आम्हाला वचन समजणार नाही, वचनामध्ये जे रहस्य आहे ते आम्हाला समजणार नाही. आम्ही जसं पुस्तक वाचतो तसं आम्हाला वचन वाचायचं नाहीये, तर ते वचन आम्हाला आमच्या अंतःकरणामध्ये गेलं पाहिजे आणि ते वचन आम्हाला काय केलं पाहिजे, ते वचनाला काय म्हणतात ना, अंकुर फुटले पाहिजे, ते वचनाचं आम्हाला फळ आलं पाहिजे, ते वचन आमच्या आतमध्ये अंकुरित झालं पाहिजे. प्रेज लॉर्ड. ते वचन आमच्या आतमध्ये काम केलं पाहिजे, त्या वचनाने आमच्या आतमध्ये आमचं जीवन बदललं पाहिजे. प्रेज लॉर्ड. ते वचनाने आमचं जीवन काय केलं पाहिजे, बदललं पाहिजे. म्हणजे आम्हाला काय होईल, जे प्रभू येशू ख्रिस्ताचं वचन जे सांगत आहे, आत्मा मंडळास काय म्हणतो, ज्याला कान आहे तो ऐको. प्रेज लॉर्ड. ज्याला कान आहे तो ऐको. काय प्रियांनो, आज आम्ही आमचे कान उघडे केलेत का? काय आमचे आत्मिक कान आणि आत्मिक नेत्र काय आज आम्ही उघडले आहोत का? त्या वचनासाठी जे प्रभू येशू ख्रिस्ताचं जे वचन सांगत आहे, काय सांगत आहे की जो जिंकतो त्याला दुसऱ्या मरणाची बाधा होणार नाही. दुसऱ्या मरणाची बाधा प्रियांनो, या मरणासाठी आम्हाला आज भिणं गरजेचं आहे. त्या दुसऱ्या मरणासाठी आम्हाला आजचं जीवन आमचं बदलणं गरजेचं आहे. आज आमचं जीवन आमचं कसं आहे हे आमच्या लक्षात घेणं गरजेचं आहे. काय आम्ही त्या दुसऱ्या मरणाकडे पळत आहोत का, धावत आहोत का, हे आमचं लक्षात घेणं गरजेचं आहे. काय आम्ही त्या दुसऱ्या मरणासाठी, त्या दुसऱ्या मरणाचं जे जीवन आहे म्हणजे दुसरं मरण, त्याच्याकडे जाण्यासाठी आम्ही धावत आहोत का, तिकडे जाण्यासाठी आम्ही धावत आहोत का आम्ही जीवनाकडे आम्ही जाण्यासाठी धावत आहोत, हे आज आम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. आम्हाला विचार करणं गरजेचं आहे, काय आमचं जीवन तसं आहे का.
प्रेज लॉर्ड. काय हे वचन आमच्या अंतःकरणामध्ये लागू आहे का? आज हे वचन आमच्या जीवनासाठी लागू आहे का? आत्मा मंडळास काय म्हणतो? ज्याला कान आहे ते ऐको. ज्याला कान आहे तो ऐको. प्रेज लॉर्ड. ज्याला कान आहे तो ऐको. प्रेज लॉर्ड. तेच आपल्याला दुसरं प्रकटीकरण 2 अध्याय 17 वचन काय सांगत आहे? आत्मा मंडळास काय म्हणतो? ते ज्याला कान आहे तो ऐको. जो जिंकतो त्याला मी गुप्त मानना देईन. गुप्त मानना यातील खायला देईल. काय आहे? गुप्त मानना. यातून काय करेन? मी त्याला खायला देईन. प्रेज लॉर्ड. यातून मी त्याला खायला देईन. काय आहे वचन? पूर्ण करू आपण. 17 वचन 2 अध्याय प्रकटीकरण 2 अध्याय 17 वचन काय आहे? आत्मा मंडळास काय म्हणतो? ते ज्याला कान आहे तो ऐको. जो जिंकतो त्याला मी गुप्त मानना यातील मी काय करेन? त्याला खायला देईन आणि त्याला पांढरा खडा देईन. पांढरा खडा काय प्रियांनो? आपण पाहूया. तो पांढरा खडा देईन आणि त्या खड्यावर जे नवे नाव लिहिले आहे ते घेणाऱ्या वाचून कोणाला ठाऊक नाही. प्रेज लॉर्ड. या वचनाचं रहस्य तुम्ही पाहिले का? हे वचन काय सांगत ह्याच जर तुम्ही थोडासा विचार केला ना तर तुम्हाला समजेल. हे वचनाचा ना थोडासा विचार करा म्हणजे तुम्हाला समजेल काय लिहिलंय हे वचन. या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की मी पुन्हा एकदा वाचून दाखवते. जो जिंकतो त्याला मी गुप्त मानना यातील खायला देईन आणि त्याला पांढरा खडा देईन. त्याला काय करीन? पांढरा खडा देईन. ते खडा कशासाठी आहे प्रियांनो? मी तुम्हाला सांगते. तो पांढरा खडा देईल आणि त्या खड्यावर जे नवे नाव लिहिले आहे ते घेणाऱ्या वाचून कोणाला ठाऊक नाही. प्रेज लॉर्ड. जर त्या खड्यावर जर समजा मी माझं या ठिकाणी उदाहरण देते. या ठिकाणी हे खडा काय सांगत आहे? प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणते? त्याला पांढरा खडा देईन. आणि आता मी माझ्या स्वतःसाठी सांगते. तो खडा जो मला देईन, तो खडा प्रभू येशू ख्रिस्त जर तो खडा मला देईन आणि या ठिकाणी लिहिले खड्यावर जे नवे नाव लिहिले आहे ते खड्यावर जे नवे नाव लिहिले आहे ते जे घेणारे आहेत म्हणजे तो खडा त्याच्यावर जे माझं नाव लिहिलेलं आहे ते माझ्या वाचून कोणाला ठाऊक नाही. असं आहे. हे आहे ते वचन. काय आहे? की जो घेणाऱ्या वाचून कोणाला ठाऊक नाही. म्हणजे जो घेईल त्यालाच ते नाव ठाऊक आहे. नवीन नाव, पांढरा खडा, त्याच्यावर माझे नवीन नाव. आणि जो घेईल त्याच्या वाचून ते कोणाला माहिती नाही होणार. ते कोणाला ठाऊक नाही असं बायबल सांगते. प्रियांनो, का बरं प्रभू येशू ख्रिस्त इतकं सगळं सांगत आहे? त्याच्या मंडळीला, त्याची मंडळी ही प्रभू येशू ख्रिस्ताची मंडळी. प्रेज लॉर्ड. ही प्रभू येशू ख्रिस्ताची मंडळी. आपण आणखीन एक वचन वाचायचे. तेच आपण 2 अध्याय 26 आणि 27 वचन काय सांगत आहे आपण पाहू. आणि जो जिंकतो व शेवटपर्यंत माझी कामे करीत राहतो. आणि जो जिंकतो आणि शेवटपर्यंत माझी कामे करीत राहतो त्याला मी राष्ट्रावर अधिकार देईन. वाव, काय सुंदर वचन आहे. कधी हे वचन ऐकलेत का आम्ही? कोणत्या सेवकांनी असे वचन सांगितलेत का चर्च मध्ये किंवा मंडळीमध्ये? काय मंडळी उन्नती करत आहे का? काय मंडळी हे वचन ऐकून उन्नती होते का? मंडळीची उन्नती होते का? का सेवकाची उन्नती होते? आज कोणाची उन्नती होते हे आम्हाला माहितीये का? का फक्त एखादा पाळक आला, एखादा सेवक आला, काहीतरी 15 मिनिटासाठी सांगितलं आणि निघून गेला. प्रेज लॉर्ड. निघून गेला. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. किती वाजले? झालं. आपण एवढंच एक लास्ट शेवटचं वचन घेऊया आणि मग ठीक आहे. तर आणि जो जिंकतो व शेवटपर्यंत माझी कामे करीत राहतो त्याला मी राष्ट्रावर अधिकार देईन आणि जसा मलाही बापापासून अधिकार मिळाला तसा मीही
मी ही मातीची भांडी फोडून टाकतात त्याप्रमाणे लोखंडी दंडाने त्याच्यावर अधिकार करील. प्रेज लॉर्ड. लोखंडी दंडाने काय करील? बापापासून जो अधिकार मिळाला तसा मी ही मातीचे भांडे फोडून टाकतात त्याप्रमाणे लोखंडी दंडाने त्यांच्यावर अधिकार करेल. प्रेज लॉर्ड. लोखंडी दंडाने त्यांच्यावर अधिकार करेल. प्रियांनो, हे सगळं काय आहे? प्रभू येशू ख्रिस्ताचं जे आपल्या लोकांसाठी, आपल्या मंडळीसाठी हे सगळं आहे. प्रेज लॉर्ड. मग प्रभू येशू ख्रिस्ताचं सांगायचं तात्पर्य काय? प्रभू येशू ख्रिस्त का बरं सांगत आहे आपल्या लोकांसाठी? का बरं हे सगळं देत आहे? का? कारण की त्यांचं जीवन त्यांनी बदलावं आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या मार्गावर चालावं, आणि म्हणून त्याची इच्छा आहे, त्या प्रभू येशू ख्रिस्ताची इच्छा आहे की कोणाचाच नाश नाही व्हावं, कोणाचाच नाश नाही व्हावं, तर सर्वांना सार्वकालिक जीवन मिळावं. पण काय आज असं हे पाळक जे आज असे जे पाळक आहेत ते आज शिकवतात का? प्रेज लॉर्ड. ते आज आपल्याला शिकवतात का? का आम्हाला हे असं सगळं काही सांगतात का? काय या आपल्या याच्या म्हणजे बायबलमध्ये जे वचन आहेत हे वचन सगळे आम्हाला दाखवतात का? शिकवून दाखवतात का? प्रेज लॉर्ड. हे आज आम्हाला वचन माहिती आहेत का? प्रियांनो, जर माहिती नाही तर वळा, पाठीमागं वळा आणि या मसीमंथन बैठक तुमचं स्वागत करत आहे. मसीमंथन बैठक ही खरी शिक्षा तुमचं स्वागत करत आहे. तुम्ही पण शिका आणि तुम्ही काय करा? लोकांना देखील शिकवा. प्रेज लॉर्ड. तुम्ही पण शिका आणि लोकांना देखील शिकवा. परमेश्वर तुम्हा सगळ्यांना आशीर्वादित करो, कारण की परमेश्वर खूप चांगला आहे. प्रेज लॉर्ड. आपण आताच साठी या ठिकाणी थांबणार आहोत, कारण की खूप वेळ झालेला आहे आणि बाकीचा जो राहिलेला भाग आहे ते मी पुढच्या जर झालं तर पुढच्या संडेला घेईन, नाही झालं पुढच्या संडेला थोडं काम आहे, जर नाही झालं पुढच्या संडेला तर त्याच्या पुढच्या संडेला मी नक्कीच घेणार आहे, कारण की पुढच्या संडेला मी या ठिकाणी नाही आहे, तर मला मुंबईला जायचं आहे. तर त्यासाठी पुढचा संडे नाही, पण त्याच्या पुढचा संडेला मी नक्कीच हे राहिलेलं अर्ध आपण घेऊया. आणि खूप छान आहे. तुम्ही ते ऐका, वाचा आणि आपलं जीवन काय करा? बदला. आणि विशेष करून हा जो व्हिडिओ आहे तुम्ही काय करा? तुमच्या मित्रमंडळीमध्ये, तुमच्या ना जाणे कोणचं वचन, ना जाणे कोणचं शब्द त्यांचं जीवन बदलू शकतं. आणि होऊ द्या की लोकांचं जीवन बदलण्यासाठी काय करा? तुम्ही हे करा, शेअर करा, है ना? तुम्ही हा व्हिडिओ काय करा? शेअर करा, लोकांपर्यंत पोहोचवा, कारण की हे देखील माझं काम नाहीये, तर हे परमेश्वराचं काम आहे. आणि परमेश्वराच्या राज्याच्या वाढीसाठी हे तुम्ही करा, नक्कीच करा. या तुम्ही एक छोटीशी प्रार्थना करूया आणि आपण हा संदेश या ठिकाणी समाप्त करूया. प्रेज द लॉर्ड. धन्यवाद येशू राजा, माझ्या देवा, तुला धन्यवाद देते, तुझी स्तुती गौरव प्रशंसा करते माझ्या देवा. एवढं सगळं बोलण्यासाठी बाप्पा तू कृपा पुरवलीस, तुला धन्यवाद देते माझ्या देवा. प्रार्थना करते प्रभू राजा, जे कोणी आहे बाप्पा त्या प्रत्येकावर तुझा आशीर्वाद पाठव. जे कोणी जुडलेले आहेत प्रभू, त्या प्रत्येकाचं जीवन तुझ्या पवित्र हातामध्ये सोपवते. वचन समजण्यासाठी कृपा पुरव, दया कर, मदत कर माझ्या देवा. आणि प्रभू राजा, प्रत्येकाने आपलं जीवन तुझ्या वित्तीत, तुझ्या मार्गामध्ये चालण्यासाठी कृपा पुरव माझ्या देवा. तू वचन आम्हापर्यंत पोहोचवलंस, तुझे उपकार मानते. इथून पुढचं पूर्ण वेळ तुझ्या अधीन स्वाधीन करते. ही प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात केली म्हणतो, ऐक स्वर्गीय पित्या. आमेन, आमेन. प्रेज लॉर्ड. ठीक आहे, प्रेज लॉर्ड. आता या ठिकाणी मी समाप्त करत आहे आणि पुढचा हा रविवार सोडून पुढच्या रविवारी आपण पुन्हा भेटूया. प्रेज लॉर्ड. ठीक आहे.